लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। तसंच योजना कायम सुरू राहणार असंही ते म्हणाले। भाऊबीजेच्या वाढ बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच, रोहित पवारांचं मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। म्हणजे नवीन संकल्प, नवीन पर्व सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो अशा मनापासून शुभेच्छा। सगळ्यांना शुभेच्छा। तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांना, लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा। बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे दिवस घेऊन येवो। भाऊबीजेच्या वाढ बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच, भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। रोहित पवारांचं म्हणणं आहे की आरएसएसवर बंदी घाला। ज्या पद्धतीने कर्नाटक सरकारने आरएसएसवर बंदी घातली, त्यापुढे महाराष्ट्रामध्ये कॉलेज आणि इतर ठिकाणी आरएसएसचे लोक घुसते, ते कुठेतरी कॉलेजमध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात। खरं म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आहे आणि निषेधार्ह आहे। याची निंदा, निषेध करावा तेवढा कमी आहे, कारण RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक कडवट देशभक्त, राष्ट्रभक्त ही संघटना आहे आणि कधी जेव्हा आपत्ती संकट येतं त्यावेळेस RSS ही संघटना धावून जाते आणि प्रखर राष्ट्रभक्त आणि देशभक्ती वर काम करणारं हे RSSचं संघटन आहे आणि खरं म्हणजे अशा RSSवर बंदी घालावी असं म्हणणं अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय चुकीचं आहे। आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो, त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल। त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभा महायुतीने आम्ही जिंकलो, विधानसभा महायुती लँडस्लाईड विक्ट्री घेऊन जिंकलो। तुम्ही आता बैठक घेतली, त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय नेमके निर्णय झालेले, काय तुम्ही आश्वासन दिलेलं आहे? त्यांचं जे एकतर प्रमुख मागणी होती की पगारामध्ये 6,500 रुपयाची वाढ होती, त्याची थकीत रक्कम जी होती ते 5 महिने अदा केल्यानंतर ती बंद झाली होती। ती थकीत रक्कम तात्काळ सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे शासनाकडून 65 कोटी रुपये त्याच्यासाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर सानुग्रह अनुदान जो आहे 6,000 रुपये तो देखील दरवर्षीप्रमाणे त्यांना देण्याचा निर्णय बैठकीमध्ये झाला आणि त्याचबरोबर त्यासाठी जवळपास 51 कोटी रुपये लागतील आणि जी काही उचल असते सणाची उचल दर वर्षी जी आपण देतो 12,500 रुपये, त्याप्रमाणे देखील ST महामंडळ त्याची पूर्तता करणार आहे आणि असे एकूण जवळपास 85,000 STचे कर्मचारी आणि सर्व अधिकारी यांना याचा लाभ मिळेल। आम्ही महायुती सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा आणि आम्ही जेव्हा जेव्हा सर्वसामान्य शेतकरी असेल, लाडक्या बहिणी असतील आणि जेव्हा ST कर्मचारी देखील जे आहेत ते देखील अतिशय म्हणजे गाव तिथं ST, अतिशय म्हणजे जिथं अगदी रस्ता नाही चांगला तिथं देखील ही ST पोहोचते आणि आपल्या सर्वसामान्य गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेला सेवा देत असते। त्यामुळे दिवाळीमध्ये देखील ST कर्मचारी जो आहे तो कधी दुःखी कष्टी होऊ नये याचा देखील विचार सरकारने केलेला आहे आणि त्याचबरोबर मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील अनेक योजना ज्या या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत त्यांच्या मंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर। तर मला वाटतं भविष्यामध्ये ST स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अनेक जे रिसोर्सेस आहेत त्याचा अवलंब करते आहे आणि भविष्यामध्ये ST स्वतःच्या ताकदीवर देखील उभी करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे याला शासनाला
युनियन जे आहेत, इथं आपले भरगे साहेब आहेत आणि इतरही सर्व लोक, अडसूळ साहेब मगाशी होते, इतर लोक सर्वच जे युनियनचे पदाधिकारी होते त्या सगळ्यांनीच सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आणि शेवटी सरकार आणि एस टी कर्मचारी हे काही वेगळे नाही आहेत, त्यामुळे त्यांची दिवाळी देखील गोड व्हावी अशी त्यांची आग्रही मागणी होती आणि सरकार हे सर्वसामान्यांचं आहे आणि मग एस टी कर्मचाऱ्यांना देखील सरकार या आजच्या बैठकीमधून आम्ही निर्णय घेतलेला आहे. ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने आज समाज स्नेह पुरस्कार आज या ठिकाणी मला दिला, तो मी नम्रपणे स्वीकार केलेला आहे. खरं म्हणजे कार्यकर्त्याचा हा सन्मान आहे आणि म्हणून तळागाळामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तो मी समर्पित केलेला आहे. अतिशय समर्पित भावनेने काम केल्यानंतर अशा प्रकारचे पुरस्कार मिळतात आणि म्हणून मी यांनी ब्राह्मण सेवा संघाचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादही देतो. बाई, शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या मदतीचा स्टेटस काय आहे? दिवाळीचा सण अगदी 1 आठवड्यावर आलाय. शेतकऱ्यांना वाऱ्यावर आमचं महायुती सरकार सोडणार नाही. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही हे मी सांगितलं होतं आणि तो शब्द आम्ही पाळलेला आहे. मुख्यमंत्री स्वतः, मी, अजितदादा आम्ही निर्णय घेतला आणि 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. दिवाळीपूर्वी त्याच्यातले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील आणि बिलकुल त्यामध्ये शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही हा जो शब्द आम्ही दिलेला आहे तो शब्द आम्ही पाळलेला आहे. भाई दंगेकर तुमच्या सोबत आहेत, रवींद्र दंगेकर, त्यांना काही तुम्ही समज दिले का? कारण मित्रपक्ष आहेत असं विसर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की त्यांच्या बॉसला त्यांची कंप्लेंट करू. दंगेकरांशी माझं बोलणं झालेलं आहे. दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको, पण त्यांनी जे सांगितलं की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये, पुण्यामध्ये मुली बाळी नागरिक निर्भयपणे त्यांना फिरता आलं पाहिजे, कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की गुन्हेगाराला क्षमा नाही. गुन्हेगार कोणी असू द्या त्याला पाठीशी घातलं जाणार नाही आणि पुणेकर जनतेला ज्या अपेक्षा आहेत या ठिकाणी गुन्हेगारी मुक्त पुणे याप्रमाणे दंगेकरांचं देखील तेच म्हणणं होतं आणि म्हणून शेवटी आम्ही सरकार म्हणून कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. सर्वसामान्य नागरिकाला कुठलाही भय वाटता कामा नये, भीती वाटता कामा नये अशा प्रकारची अपेक्षा त्यांची आहे. म्हणून या ठिकाणी पोलीस आयुक्तांशी देखील माझी चर्चा झालेली आहे.